नमस्कार मित्रांनो, राज्यात गायी पालनासाठी राबविल्या जाणाऱ्या गोवर्धन गोवंश योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आहे. मित्रांनो, राज्यामध्ये शेतकामासाठी, ओझे वाहण्यासाठी, पैदाइशीसाठी उपयुक्त असलेल्या गोवंशीय गायी, ज्या भाकड गायी असतील, बैल असतील, यांचा सांभाळ करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून गोवर्धन गोवंश योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच योजनेमध्ये 17 मे 2023 रोजीच्या GR नुसार बदल करून सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना या नावाने योजना सुरू करून राज्यातील 324 तालुक्यामध्ये ही योजना राबविण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यासाठी आपण यापूर्वीच अपडेट घेतलं होतं. या योजनेच्या अंतर्गत अर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. याच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या गोशाळेला 20 लाख रुपयाचं अनुदान दिलं जाणार होतं. आणि मित्रांनो, याच्यासाठी अर्ज केलेल्या 324 तालुक्यामधून 152 तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. 152 तालुक्यामधील प्रत्येकी एक गोशाळेची निवड करण्यात आलेली असून या गोशाळेला पहिला हप्ता म्हणून 60% अनुदान खालील अटी शर्तीच्या आधारे दिले जाणार आहे. याच्यामध्ये पात्र झालेल्या गोवंशीय पशुधनाची गणना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. ज्या जनावरांना पशुगणना करताना इयर टॅगिंग केलेला आहे अशा पशुधनांना अनुदानासाठी पात्र केलं जाणार आहे. याचप्रमाणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रमाणित केलेले पशुधन विचारात घेता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी 17 मे 2023 रोजीच्या जे काही अटी शर्ती असतील या सर्व लागू राहणार आहेत. मित्रांनो, याच्यासाठी राज्यातील 152 तालुक्यातील प्रत्येक तालुक्यामधील एक गोशाळा अशी गोशाळा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 11 गोशाळांना मंजुरी देण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 6 गोशाळेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील 3, याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील 5, यवतमाळ जिल्ह्यामधील 11 तर नाशिक जिल्ह्यामधील 6 गोशाळेची निवड करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामधील 7, जळगाव जिल्ह्यातील 8, धुळे जिल्ह्यामधील 2 तर नंदुरबार जिल्ह्यामधील 4 गोशाळे याच्या अंतर्गत निवड करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यामधील 4, रायगड जिल्ह्यामधील 2, रत्नागिरी जिल्ह्यामधील 2 तर पालघर जिल्ह्यामधील 4 गोशाळांची या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी निवड करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून 5 गोशाळेची, जालना जिल्ह्यामधून 1, बीड जिल्ह्यामधून 7, नांदेड जिल्ह्यामधून 10 तर धाराशिव जिल्ह्यामधून 5 गोशाळेची निवड करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यामधून 5, हिंगोली जिल्ह्यामधून 1, लातूर जिल्ह्यामधून 1 तर पुणे जिल्ह्यामधून 9 गोशाळेची निवड करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील 5 तर सांगली जिल्ह्यातील 3, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 तर सोलापूर जिल्ह्यातील 8 गोशाळेची निवड करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यामधून 3, चंद्रपूर जिल्ह्यामधून 5 आणि भंडारा जिल्ह्यामधून 3 आणि वर्धा जिल्ह्यामधून 5 अशा राज्यातील एकूण 324 तालुक्यापैकी 152 तालुक्यातील आलेले प्रस्ताव मंजूर करून याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि याच गोशाळेला पहिला हप्ता म्हणून 60% अनुदान दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता लाभ देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.